नमस्कार. आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बऱ्याच वेळा आपण दोडक्याची भाजी करतो, पण त्याची जी साल असते ती सालासहित दोडका शिजत नाही, म्हणून साल आपण काढून टाकतो. बऱ्याचदा ती साल फेकून दिली जाते, तर ती साल फेकून देऊ नका, ती खूप पौष्टिक असते. तर हे अशी दिसते. ह्याच दोडक्याच्या सालीची झणझणीत अशी चटणी कशी करायची ती रेसिपी मी तुम्हाला दाखवते. खास आऊची रेसिपी दोडक्याच्या सालीची झणझणीत चटणी. आता आपण दोडक्याची चटणी करणार आहोत. त्याच्यासाठी मी गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये घालायची मोहरी. अगदी छोटा चमचा मिसळणीच्या डब्यात जो असतो तेवढीच मोहरी घालायची. आणि त्यामध्ये मी घालते 5 ते 6 मिरच्या छोटे तुकडे केले. मिरच्या घालायच्या आधी गॅसची फ्लेम थोडीशी बारीक करा, म्हणजे मग ती मिरची अंगावर उडणार नाही. आपण जेव्हा फोडणीमध्ये मिरच्या घालतो तर एक काळजी घ्यायची की त्या मिरच्या धुवून स्वच्छ कोरड्या करून मग ते फोडणीत गेले पाहिजे. त्याला थोडा जरी पाण्याचा अंश राहिला तरी ते आपल्या अंगावर उडू शकतं, म्हणून ती काळजी घ्यायची. हे पाहा, आता मिरच्या अर्धवट तळल्या गेल्यावर तुम्ही गॅस मोठा केलात तरी काही हरकत नाही. आता ते त्यातल्या बिया बाहेर उडण्याचे चान्सेस फार कमी असतात. ह्या मिरच्या अगदी काळ्या होईपर्यंत आपण ह्यात परतून घेणार आहोत. म्हणजे जसं चिवड्याला आपण करतो की नाही, त्या मिरच्या कितपत आपण काळ्या करतो तितपत ह्या झाल्या पाहिजे, म्हणजे त्याचा सगळा तिखटपणा त्या फोडणीत उतरतो. आता ह्या मिरच्या छान अशा काळपट झालेल्या आहेत. आता ह्यामध्ये मी एक साधारण 5-6 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घातली. ती बारीक चिरून का घातली ते पण सांगते. बऱ्याचदा काय होतं, आपण अशी अख्खी कढीपत्त्याची पानं घातली ना की ती काढून टाकली जातात, खाल्ली जात नाही. म्हणून ती बारीक चिरून घातली की ती खाल्ली जातात आणि त्या पदार्थाची चव पण छान वाढते. आता ह्यामध्ये मी घालणार आहे अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि 1 मोठा टेबलस्पून एवढे पांढरे तीळ. तीळ किंचित परतून घ्यायचे, त्याला काही फार वेळ लागत नाही. तेलात घातले की ते लगेच तडतड वाजायला लागतात. आता हा जो दोडक्याचा किस आहे तो आपण ह्यात घालायचा आहे. आता मात्र मी गॅस बारीक ठेवलेला आहे. बारीक गॅसवर सतत हलवत आपण ही चटणी करणार आहोत. अजून मी ह्यात मीठ घातलेलं नाही. मीठ सगळ्यात शेवटी आपण घालायचे, म्हणजे हे जी साल आहे दोडक्याची ही कुरकुरीत झाली की मग आपण मीठ घालायचे. आधीच मीठ घातलं तर ती साल मऊ तशीच राहते. गॅसची फ्लेम आता मी मीडियम केली आहे. सतत साधारण 5 ते 10 मिनिटं लागतात ही चटणी व्हायला. तोपर्यंत ही सारखी परतत राहायची. हे पहा, ही अशी 10 मिनिटं मी परतून घेतली मीडियम फ्लेमवर. त्याचा रंगही बदलतो आणि दोडक्याच्या ज्या शिरा आहेत त्या छान कुरकुरीत होतात. इथपर्यंत हे झालं की मग आपण ह्यामध्ये 1 चमचा मीठ घालणार आहोत. मी ज्या रेसिपीज तुम्हाला दाखवते त्या आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आता आपण ही दोडक्याच्या शिऱ्यांची चटणी केली झणझणीत अशी. अजून 2 रेसिपीज मी अपलोड केलेले आहेत, जी म्हणजे दोडका घालून चिंगू आमटी आणि
भरलेल्या दोडक्याची भाजी, त्या दोन्हीचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की करून बघा. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर थोडंसं तेल पण जास्ती वाटतंय आपल्याला. ही तेलकट होऊ नये म्हणून काय करायचं, तर ह्यामध्ये मी 2 टेबलस्पून एवढं फक्त दाण्याचं कूट घातलेलं आहे. त्याने चव पण छान येते आणि हे जे एक्स्ट्राचं तेल असतं ते सगळं ॲब्सॉर्ब करतं दाण्याचं कूट. अशी ही आपली दोडक्याच्या शिरांची झणझणीत अशी चटणी तयार आहे.